नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. नवीन याकरता कारण की आजची जी रेसिपी आहे ती एकदम नवीन आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच ट्राय केली होती. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बनवली असेल पण ह्याच्यापूर्वी मला माहीत नाही. पण मी पहिल्यांदाच बनवली आणि खूप सुंदर झाली होती. नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा. तर उपवासाचा पदार्थ आहे आणि इथे की नाही रात्री 1 वाटी वरीचे तांदूळ आणि अर्धा वाटी साबुदाणा मी एकत्रच धुवून भिजत घातले होते आणि सकाळी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्याच्यामध्ये 1 कच्चा बटाटा आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. थोडंसं जिरं टाकलं तरी चालतं, पण मुलांना माझ्या आवडत नाही जिऱ्याचा वास, त्याच्यामुळे मी जिरं टाकलेलं नाही. आणि मिक्सरला थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घ्यायचं आहे. आणि ह्याची कन्सिस्टन्सी की नाही आपण जे इडली किंवा डोशासाठी जे बॅटर असतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं आहे, म्हणजे खूप छान अशी जाळी पडते ह्याला. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवायची. आता मी की नाही आज हे आपल्या नॉनस्टिक पॅनवरती बनवले होते. तर भिड्याच्या तव्यावरती कसे बनतात किंवा तयार होतात की नाही ते पण नाही मला माहीत, कारण मी ट्राय केलं नाही. पण हे नॉनस्टिक पॅनवरती खूप छान जमले मला. आणि इथे की नाही मी तेल थोडंसं शिंपडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पळीच्या सहाय्याने की नाही थोडं थोडं बॅटर टाकायचं. खूप छान अशी जाळी पडते ह्याला आणि खूप क्रिस्पी होतात. घालून झाल्यानंतर एका मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे आणि काढून घ्यायचं. लगेचच बनून तयार होतात आणि खूप छान बनतात. तर कडा ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या चमच्याच्या साहाय्याने. आणि आता जी मी तुम्हाला स्प्रे बॉटल दाखवली ती बॉटल आपण मी तुमच्याबरोबर त्याचा रिव्ह्यू शेअर केलेला होता. तर आज तुम्हाला त्याचा एक डेमो पण दाखवला, किती छान मस्त काम करतं ते. तर इथे की नाही खूप छान अशी जाळी पडलेली आहे बघा डोशाला आपल्या आणि मस्त असा डोसा तयार झालेला आहे. आणि खूप क्रिस्पी पण होते आहे आणि मुलांना पण फार आवडले. तर इथे दह्याबरोबर मी त्यांना दिले होते आणि आजच्या टिफिनमध्ये उपवासाचेच सगळे पदार्थ आहेत. फ्रूटमध्ये केळं दिलं होतं, ड्रायफ्रूट होते, आपण आता जे बनवले ते डोसे आणि दही होतं. दही गोड आहे. तर हा होता आजचा टिफिन. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ट्रायसुद्धा करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.